नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आता इथं आमचं चाललेलं आहे काम गार्डनची साफसफाई. 2 माणसं लावलेली आहेत गार्डनची साफसफाई करण्यासाठी. कारण इतकं म्हणजे दगडं पडलेले होते, सगळं बांधकाम चालू आहे ना, तर सगळं जिकडं-तिकडं पडलेले होते सामान सगळं आणि पॉट्स वगैरे सगळे एका ठिकाणी डंप केलं होतं. तर ते सगळं काढून आता इथं भाजीपाला लावायचं आहे कारण ऑलमोस्ट काम आता होत आलेलं आहे. तर चला मग काय काय काम चालू आहे मी तुम्हाला दाखवते. तर पहा आता. किधर? सही में? कब देखा? अच्छा? गया जाता हूँ और से बनाते रहता है थोड़ी उधर कहीं रहती है। अच्छा नहीं रहता नहीं रहता। हाँ हाँ ध्यान से निकालना उसमें। मागे कसं म्हणजे पूर्ण जंगल असल्यासारखं आहे. 2-4 प्लॉट खाली आहेत आणि तिथं पाणी वगैरे सोडलेलं असतं नालीचं वगैरे. तर आम्ही तिथेच मागे शेड घातलेला आहे ना, तर तो म्हणत आहे की मी साप तिथं गेलेलं पाहिलेलं आहे, असा तो काम करणारा म्हणत आहे. तर 2 माणसं लावून आता पाहावं किती कामे करतात आणि किती नाही. त्यांना सर्व बोललेलं आहे की पॉट पूर्ण हलवायचे आणि इथली माती सगळी काढायची. मातीचा एक डगर आहे तिकडल्या साईडला, तो काढून बाजूला टाकायचा आणि पॉट हलवून आणि माती हे जरा सैल करायची आणि दुसरी माती जे बाजूला आमच्या घर बांधत आहेत आणखीन एक, ती खूप खूप माती निघालेली आहे आणि ती माती काढून इथं थोडी थोडी घालायची. तर आता कुठंपर्यंत काम होणार आहे यांचं, किती काम करणार आहेत, चला पाहूया. त्यांना मी आज पूर्ण, हा आहे व्हिडिओ संडेचा, तर पूर्ण दिवस आता त्यांच्याबरोबरच मी राहणार आहे. कारण आपण थोडंसं मध्ये गेलं ना, मग हे बसतात, काम करत नाहीत, काय नाही. आपण समोर राहावं लागतं. आता फौजी साहेब पण दुसऱ्या कामात गुंतलेले आहेत, तर मला तर बघावंच लागेल. नाही तर मग आणखीन दुसऱ्या दिवशी आणि परत एकदा कामाला लावावं लागतं. खूप दिवस तसं कामाला लावावं लागतच आहे माणसांना. तर कामं काही पूर्ण होत नाहीत हे, पण होता होईल तेवढं आज शक्यतो. आज जास्त काम आपलं गार्डनचं तरी व्हावं, ह्या निमित्तानं मी काम करून घेत आहे. आता पॉट हलवून घेत आहे सगळे, की इकडं सगळे लावलेले पॉट आहेत ना, आणि खूप खराब कंडिशनमध्ये झालेले आहेत. पॉटची जी कंडिशन आहे, सगळं काही काही तुटलेले आहेत, काही कसं तरीचं कलर गेलेले आहेत. तर टाकावंही वाटत नाही ना, मध्ये झाडं आहेत, झुडपं आहेत, काहीतरी लावलेलं आहे मध्ये. तर माती आहे, माती किती इम्पॉर्टंट असते. आता आपल्याला कळतं म्हणजे जे गार्डन करतात ना, त्यांना मातीचं महत्त्व कळतं, की कुठंसुद्धा शोधलं तर अशी काळी माती मिळत नाही शहरामध्ये. गावाकडून आणावं लागतं. काळी माती मी शेताहून आणलेली आहे. काही कित्येकदा तरी गेलं की कारमध्ये एक एक पोतं घालून आणायचं. मग किती मातीचं महत्त्व असतं पहा. आणि काळी माती नाही तर मग काहीच येत नाही, असं पण आहे ना. म्हणून मग ते माती सगट आपल्याला टाकावं वाटत नाही. तर तिथली माती इथं गार्डनमध्ये टाकून मग त्याच्यावरचं जे तुटलं फुटलेलं जे कव्हर असतं ते टाकावं लागतं आपल्याला पॉट. तर अजून मी टाकण्याचा तर कोणताही निर्णय घेतलेला नाही. जे आहे तशा अवस्थेमध्ये आहेत ते सर्व मी ठेवलेले आहे. आता ते मोठे मोठे पॉट आहेत त्यांना म्हटलं सरकवत घेऊन जावा. त्यांना आयडिया दिली की तुम्हाला एकट्याला होत नाही, दोघंही उचलता येत नाही, तर सरकवत सरकवत त्याला घेऊन बाजूला जावा. तर ते हे पहा असं असं घेऊन असं दोघाला सांगितलं की दोघं उचला तुम्ही. खूप मोठे मोठे सुद्धा पॉट आहेत आमच्याकडे. आणि पहा, प्रत्येक म्हणजे वनस्पती आहे आमच्याकडे. म्हणजे किती दिवसाचा परिश्रम, किती दिवसाची हे साधना आणि किती दिवसाचं हे काम आहे पहा. म्हणजे आपण स्वप्ने साकार करतो म्हणतो ना, त्याच्यासाठी आपण किती प्रयत्न करत असतो. कोणतंही जे आपलं स्वप्न असतं ना, लगेच साकार होत नाही. हळूहळू हळूहळू ते साकार होत असतं. आणि असं पूर्ण स्वप्न आपलं जे आहे, स्वप्न आपण ठरवलेलं ते पूर्ण झालं झालं म्हणेपर्यंत परत त्याला तोडावं लागलं, ते स्वप्न विस्कळीत झालं, तर किती दुःख होतं ना. तसंच काही आमचं गार्डनचं व्हायला लागलेलं आहे. तर आता तसं काही होऊ देत नाही. आता नंतर फायनल आता हे जे आहे टचअप जे बी आहे फायनलच. आता त्यांना मी पॉट तिकडं ठेवा म्हणले होतं, तर हे पॉट आता ठेवत आहे तिथं. मी पाहिलंच नाही. आता त्याच्या खाली, टाकीच्या खाली
जर पॉट ठेवलं तर त्याला काय ऊन लागतं का, पाऊस लागतं का, वारं लागतं का सांगा. आता मी त्याला पूर्ण हलवायला लावते. हे पहा, असं ठेवलेले आहेत. नीट ऐकतसुद्धा नाहीत ते लोक आणि आपल्या डोक्याचाही विचार करत नाहीत. आता पूर्ण मी हलवले. म्हणलं इथं नकोच, काढा, इकडं बाजूला ठेवा. ऊन लागायला पाहिजे ना, पाऊस लागायला पाहिजे. म्हणजे थोडंसं आपण विचार करून सर्व करायला पाहिजे. आता मी एकटी काय त्या पॉटला मोठे मोठे पॉट हलवू शकते काय, काढून घेऊ शकते तिच्या खालचे? ह्या दोघाकडूनच मला करून घ्यावं लागेल ना. तसे आहे तिथलेच कॉलनीतले, केव्हाही ये म्हणलं की येतात. पण असं खूप म्हणजे ह्यांचं काम करायची जे असतं ना, मेहनताना द्यायचं, खूप कॉस्टली 700 रुपये यांचं आहे. तर दोघात आता आम्हाला 1400 द्यावं लागतं. 800 म्हणत होते एकेकाला. मी म्हटलं नाही, 700 देते, 1400 घेऊन जावा आणि करा. तर आलेच. आता 11ला सुरू केलेले आहेत काम आणि 5:30ला 5:30ला क्लोज करतात. मग काय काम होतं सांगा. तर खूप अवघड आहे हो. काम करून घेणंही अवघड आहे आणि पैसे देणंही अवघड आहे, स्वतः करणंही अवघड आहे. म्हणजे काही कामं खूपच अवघड असतात आणि त्या अवघड स्थितीमधून सुद्धा आपण स्वप्न साकार करतो ना, ते फार मोठं आहे. हे पहा किती मोठं आहे हे पॉट. तर त्याला सांगितलं मी, सरकावत घेऊन जावा, तुम्हाला होत नसेल तर. तर त्यांना आयडिया दिल्यानंतर खूप छान वाटलं. मग ते सरकावत आणून इकडे ठेवलेत पहा. तर असं मी ठरवलेलं आहे गार्डन करायचं. तर चला मग आता आणखीन एका मला कार्यक्रमाला जायचं आहे. तर देवकार्य म्हणतात ना कार्यक्रम, लग्नाच्या जे अगोदर करतात. हो देखो, अरे कटोरा उसी में, देखो गिर जाता. क्या कर रही है? लगाओ उसको, पत्थर लगाओ. अभी लगाई थी ना वैसा पत्थर लगाओ. क्या नाम है तुम्हारा? क्या नाम आहे? हे पहा कसे गरीबाची मुलगी इथं खेळत आहे. सकाळी आलेले आहे तिचे आईवडील. इकडं बाजूला घर बांधत आहे, तिथं काम करत आहेत. तर एकटीच खेळत आहे. पहा कसं असतं ना, सिमेंटामध्ये दगडामध्ये ती एकटी खेळत आहे. आता मी तयार झालेली आहे. कार्यक्रमाला थोडंसं जाऊन येते. इथंच आहे थोडं, म्हणजे जवळच घरच्या मागच्या बाजूला. तिकडं जाऊन येईपर्यंत त्यांना सांगितलेलं आहे की एवढं तुम्ही काम करा. पण काम करतील की नाही गॅरंटी नाही. आपण असलं तरच ते करणार आहेत. तर मी लवकरच कार्यक्रमाला जाऊन येणार आहे आणि आलं की मग यांच्या मागे अजून काय काय राहिलेलं आहे ते शिल्लक ते करून घेते. तर चला मग पहा कोणता कार्यक्रम आहे, दाखवते तुम्हाला. पण चला, पॅकच करून द्या ना, पेपर में डाल. 200. लावून टाकायचं तर काही काहीतरी इकडं येत आहे का लावलं तर काही. आमच्यात तर काहीच येणं झालं आता अलीकडे. सावलीने येत नसेल नाही. काढायचं आहे, करायचं इकडे सगळं पॅक करून घेणार. एक फॅमिलीला द्यायला का तुम्हाला घरीच पाहिजे? लागते त्यांना, एक रूम लागते. त्यांना डिस्टर्ब होणे लागतं. मीटिंग राहते, ऑनलाईन मीटिंग राहते. आणि कुणी आलं की पाहुणे प्रॉब्लेम जाणार मग उद्या. घेतले साखरवरती, जावंच लागेल तिथे. तर असं इथं मित्रमंडळीपैकीच लग्न आहे त्यांच्या मुलाचं. तर इथं बघा मांडव वगैरे घातलेले आहेत. आज बांगड्या घालायचा कार्यक्रम, जेवण वगैरे सर्व ठेवलेले आहेत देवकार्य करून. आणि नंतर लग्न उद्या मुलीच्या घरी राहणार आहे, तर तिकडं जाणार आहेत. मला तर काही जाणं होत नाही म्हणून मी आजच येऊन त्यांना गिफ्ट वगैरे सगळं दिलेली आहे आणि बांगड्या वगैरे आता घातलेले आहेत, ते घेऊन चाललेले आहे. जेवण झालेलं आहे. तर चला मग आता मी जाते घराकडे. काय चाललेलं आहे त्यांचं काम बघते, अजून काही केलेत की नाही बघावं लागेल आता. तर आता मी आलेली आहे घरी आणि पर्स वगैरे ठेवून परत लगेच गार्डनमध्ये आली मागच्या साईडला.
तर पाहते असं खंदून काढत आहेत, म्हणजे माती थोडीशी सैल केल्यानंतर दुसरी माती जी आहे ते घातलं म्हणजे मग व्यवस्थित ते सेट होऊन जाईल ना. तर म्हणून आता ते करत आहेत पहा माती खंदायचं काम. आणि तेवढं झालं की दुसरी पण माती, तो माणूस आणखीन एक आहे ना, तो माती आणून घालत आहे तिकडची बाहेरची, म्हणजे बाजूला जे घर बांधत आहेत ना ते पिल्लर घालायसाठी खूप हे पहा असं माती घालत आहे. आणि खूप काही माती निघालेली आहे त्यांच्या घरची. आणि मी ते नवीन आणलेले पॉट पण ठेवलेले आहे पहा तिथं. त्या पॉटमध्ये पण त्यांना माती घालायला सांगितली आहे. आता लावायचं कधी भाजीपाला ते आता नंतर ठरवू, पण एक एक काम करत गेलं ना आपल्याला सोपं जातं म्हणजे पुढचं काम करायला. तर वेळ वाया घालायचा नाही. आज कसं म्हणजे थोडासा मला वेळ होता म्हणून मी हे सगळं काम आज करून घेतलेलं आहे. आता भाजीपाला कधी लावायचं होतं आहे काय नाही ते आता मी नंतर ठरवते. आणि काय काय भाजीपाला लावायचा तेही ठरवते. आणि पहा किती छान शेवग्याचं पाईचं किती मस्त असं आलेलं आहे. हे पहा मी पॉट असं भरून घेत आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.